जसे की तुम्हाला माहितीच आहे, यावर्षी इयत्ता 6वीचा सिलेबस चेंज झालेला आहे आणि आज आपण या ठिकाणी गणितातील मसावी व लसावी हे प्रकरण विद्यार्थी तसेच पालकांसाठी घेऊन आलेलो आहोत. आजच्या भागात आपण सराव संच 5.1 या ठिकाणी सोडवून देणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपण गणित सोडवत सोडवत शिकवत असतो. चला तर मग सुरुवात करूया आजच्या लेक्चरला. पण त्याआधी चॅनलवर नवीन आणि पहिल्यांदाच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळून जाईल. तर मग बघूया, सुरुवातीला आपण विभाजक आणि विभाज्य म्हणजे काय हे सुरुवातीला बघूया. आता या गोष्टी तर आपण गेल्या वर्षी शिकलेलो आहे. जर समजा आता इथं देताना तुम्हाला 12चा गट असं संख्या दिलेली आहे, मग आपण 12 ही जर संख्या घेतली तर या ठिकाणी बघा, 12 या संख्येला कोणकोणत्या संख्येनी भाग जातो. तर 12 या संख्येला 1 नी भाग जातो, 2 नी जातो, 3 नी जातो, 4 नी जातो. भाग जातो म्हणजे काय, तर 12 ही संख्या या सर्व संख्यांच्या पाड्यामध्ये येते. नंतर बघा 6 नी सुद्धा जातो आणि 12 नी सुद्धा जातो. आता ज्या संख्यांनी भाग जातो त्यांना आपण काय म्हणणार आहे, तर विभाजक असं म्हणणार आहे. ठीक आहे. आणि ज्या संख्येला भाग जातो त्या संख्येला आपण काय म्हणणार आहे या ठिकाणी, तर विभाज्य असं म्हणणार आहे. ठीक आहे. ही झाली आजची बेसिक कन्सेप्ट. ठीक आहे. आता आपण बघूया सराव संच 5.1. आता या ठिकाणी बघा, सराव संच 5.1 आहे. त्यातला पहिला जो प्रश्न आहे तो काय सांगितले आपल्याला, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा. आता त्यासाठी एक छोटीशी ट्रिक बघूया आपण. तर या ठिकाणी बघा, तुम्ही 3 पद्धतीने या ठिकाणी गुणाकार करू शकतो. आपण थोडंसं पुस्तकात समजून घेऊया, त्याच्यानंतर एक्सप्लेन करूया. जसं की या ठिकाणी बघा 24 आहे. ठीक आहे. तर 24 चे अवयव पाडताना तर आपल्याला माहितीच आहे की 2 ची कसोटी काय आहे, ज्याच्या एकक स्थानाला 0, 2, 4, 6 अशा संख्या येतात, तर त्या संख्येने आपण काय करू शकतो, 2 नी भाग घालवू शकतो. म्हणून याला 2 नी भाग घालवला तर किती राहिले बघा, तर बेके बे, बे दोन्ही 4 राहिले. ठीक आहे. आता या 2 ला भाग जाणार आहे का, नाही जाणार आहे, म्हणून ही संख्या अशीच ठेवा. ठीक आहे. इथे 4 नी घालवलंय, ओके, तसं असेल तरीही चालतं. म्हणजे तुम्हाला ज्या संख्या माहिती आहेत त्या संख्येने भाग घालवत गेला तरीही चालेल. हे 2 तसेच ठेवले तर याला सर्कल करा, कारण ही काय आली, आपली मूळ संख्या आलेली आहे. ठीक आहे. आता 12 आले. 12 हे कोणकोणत्या पाड्यात येतात, तर बे सख 12. आता 2 ला गोल केले, कारण ती मूळ संख्या आहे. 6 ला अजून संख्यांनी भाग जातो, म्हणून भाग घालवला तर इथं बघा बे त्रिक 6 झाले. या दोन्ही सुद्धा मूळ संख्या आलेल्या आहेत. मग आता गुणाकार रूपात लिहिताना काय करणार आहे, जे गोलामध्ये लिहिलेले आहे ते या ठिकाणी लिहून घेणार आहे. म्हणजेच हे 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि गुणिले 3 या संख्या काय असणार आहेत, 24 अवयव असणार आहेत. जर आता याचंच जर तुम्हाला अवयव रूपात अशा पद्धतीने मांडायचं झालं तर 24 अवयव पाडताना आपण पहिल्यांदा 2 नी भाग घालवला. बे के बे, बे दोन्ही 4, म्हणजे काय केलं बघा, इथं 2 नी 24 ला भागवलेला. बे के बे 0, 4 घेतले, बे दोन्ही 4 म्हणून इथं आले 0. म्हणजे उत्तर जे येतं ते या ठिकाणी आपण लिहितो. ही एक सोपी ट्रिक आहे. जर अवयव पद्धतीनं किंवा या पद्धतीनं किंवा बाकी दुसरी आडवी पद्धत आहे, त्यांनी जर तुम्हाला अवयव कसे पाडायचे हे अजून डिटेलमध्ये शिकायचे असेल तर तोही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघू शकता. आता 12 ला कशाने भाग जातो, तर 2 नी. बे सख्ख 12. परत एकदा बेत्रिक 6 आणि 3 एक्के 3 या ठिकाणी अवयव आलेले आहेत. म्हणजे बे सख्ख 12. ठीक आहे. नंतर 2च्या पाड्यात 6 आहे, म्हणून बेत्रिक 6 आणि 3 एक्के 3 या पद्धतीनं या ठिकाणी केलेलं आहे. ओके. आणि तेच अवयव या ठिकाणी लिहिलेले आहेत बघा, 2 2 2 आणि 3, 2 2 2 आणि 3. ठीक आहे. बघूया आता सराव संच. त्याच पद्धतीने या ठिकाणी सुद्धा तसंच करायचं आहे. म्हणजे पहिल्यांदा मूळ संख्या घ्यायची आणि मूळ संख्येने या संख्येला भाग घालवून येणारी संख्या या ठिकाणी लिहिलेली आहे, बरोबर आहे. परत वरची संख्या ॲज इट इज तशीच लिहून घ्यायची. आता काय करायचं, या 12चे अवयव पाडायचे. बे सख्ख 12. मग आता हे 2 2 होते, ते परत एकदा 2 2 लिहून घेतले. आता काय केले, 6चे अवयव पाडले, म्हणजे बेत्रिक 6 आले. म्हणजे परत तेच अवयव या ठिकाणी आलेले आहेत. ओके. आता बघू सराव संच. आता या ठिकाणी बघा, खालील संख्या मूळ अवयवांच्या गुणाकार रूपात लिहा असं सांगितलं आहे, जो मगाशी आपण प्रश्न वाचला, बरोबर आहे. आता पहिली जी संख्या आहे ती काय आहे बघा, जरा उभ्या पद्धतीने केला तर तुम्हाला अवयव काढायला सोपे जातात, त्यामुळे ही शक्यतो पद्धत वापरली चांगली आहे. ठीक आहे.
आता या ठिकाणी 6 आणि 9 किती होतात? 15 होतात. म्हणजे 3ची कसोटी या ठिकाणी वापरू शकतो. जर कसोट्या माहिती नसेल तर कसोट्याचाही व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 3नी भाग घालवला, 3 दोन्ही 6 आणि 3 त्रिक 9. आता या ठिकाणी बघा 23 ही मूळ संख्या आहे, त्यामुळे या ठिकाणी काय येणार आहे? 1 हे उत्तर येणार आहे. म्हणजेच 69चे अवयव हे काय पडलेले आहेत? तर 3 गुणिले 23 हे अवयव पडलेले आहेत. ठीक आहे, हा होता पहिला प्रश्न. आता दुसरा प्रश्न सोपा आहे, त्यामुळं तो तुम्ही होमवर्कसाठी घेणार आहात आणि मी हा प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी एवढ्यासाठी देते किंवा का तर तुमची प्रॅक्टिस व्हावी. बऱ्याच मुलांच्या अशा कमेंट असं असतात की मॅडम तुम्हाला जमत नाहीये का म्हणून तुम्ही आम्हाला होमवर्कसाठी दिले का? तर तसं बिलकुल नाहीये. तुम्हाला पण गणित सोडवता यावीत, प्रॅक्टिस व्हावी म्हणून एखादं गणित तुम्हालाही होमवर्कसाठी दिलेलं आहे. आता या ठिकाणी सोपं गणित तुम्हाला दिलेलं आहे. पुढची जी 2 गणित आहेत ती मी सोडवून देणार. तर तिसरं जे गणित आहे त्यामध्ये बघा काय सांगितलेलं आहे आपल्याला, तर 78 या ठिकाणी दिलेले. आता 78चे अवयव पाडताना बघा एकक स्थानी 8 आहे म्हणजे 2नी भाग जाणार आहे, बरोबर? 2नी भाग घालवला. बेत्रिक 6 इथंच भाग घालवायचा. बेत्रिक 6 7तनं 6 गेले, किती राहिले? 1 राहिले म्हणजे 18 झाले आणि 92 18 आले. ठीक आहे. आता 39ला कशाने भाग जाईल? तर 3नी जाणार आहे, बरोबर आहे? म्हणून 3नी भाग घालवला. 3 एके 3, 3 त्रिक 9. परत एकदा 13 ही काय झाली? मूळ संख्या आली म्हणून 13 एके 13, कारण मूळ संख्येला भाग जात नाही. त्यामुळे 78चे अवयव काय पडले आपले? तर 2 गुणिले 3 गुणिले 13. ठीक आहे, हे झाले आपले 78चे अवयव. आता बघूया 126चे अवयव. 126चे अवयव पाडताना सुद्धा आपल्याला तसंच करायचं आहे. हे 126 या ठिकाणी लिहून घेतले. 2नी भाग जातो, बेसख्ख 12, बेत्रिक 6 आले. 3नी भाग जातो, 3 दोन्ही 6 आले, 3 एके 3 आले. 21ला परत 3नी भाग जातो, 3 सत्ते 21 आले आणि इथं आले आपले 7 एके 7. का? तर 7 ही काय आपली मूळ संख्या आहे. आता 126चे अवयव काय आले बघा? 2 गुणिले 3 गुणिले 3 गुणिले 7. आता हे जर तुम्हाला उत्तर बरोबर आहे का हे बघायचं असेल तर या सर्वांचा गुणाकार करा. उत्तर आलं तर गुणाकार म्हणजेच अवयव पाडलेले बरोबर आहेत. ठीक आहे. आता जाऊया पुढच्या म्हणजेच दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न काय आहे बघा? खालील संख्यांचे सर्व विभाजक लिहा असं आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे पहिली संख्या जी आहे 18, आपण सुरुवातीलाच बघितलं. विभाजक म्हणजे काय? 18ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्या संख्या आपल्याला या ठिकाणी काय करायच्या लिहायच्या आहेत. आता या ठिकाणी पहिलं तर 1नी सर्वांना भाग जातो, त्यामुळे पहिली संख्या 1 या ठिकाणी लिहायची आहे. दुसरी 2 आहे, 3 संग 18 आहे, त्याच्यानंतर 6 आहे, 9 आहे, 9 दोन्ही 18 आणि 18 एके 18. हे झाले आपले 18चे विभाजक. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे आपला 56. 56चे विभाजक असताना काय येणार आहे बघा? 1नी भाग जाणार आहे, एकक स्थानी 6 आहे त्यामुळे 2नी जाणार आहे. 6 5 11, 3नी भाग जात नाही याला. 4नी भाग जातो का? तर 4 एके 4 आणि इथे 1 राहिले, 4 चौक 16 म्हणजे 4नी सुद्धा याला भाग जाणार आहे. ठीक आहे. अजून कुठल्या संख्येने जातो बघा? 7 आठी 7 आठी 56, आठी 7 56. त्याच्यानंतर काय येईल बघा अजून? 14च्या पाड्यात सुद्धा 56 आहे, बरोबर आहे? ते आता कसं कळालं? तर 14 चौक 56 आणि 2 म्हणजेच या ठिकाणी किती असणार आहे? तर 28 दोन्ही 56 आणि 56 एके 56 असं आपण म्हणू शकतो. म्हणजे या सुरुवातीला संख्या लिहितो त्यांनी भाग घालवून येणारी उत्तर पुढे लिहिला तरीही चालेल. ही एक सोपी ट्रिक आहे. ठीक आहे. आता पुढची म्हणजेच 120. आता या ठिकाणी बघा 120चे विभाजक हे काय असणार आहेत? पहिलं तर 1 असणार आहे, 2 असणार आहे, एकक स्थानी आहे, बरोबर आहे? 2 आणि 1 3 म्हणजे 3नी सुद्धा या ठिकाणी भाग जातो. 4 त्रिकम 12 म्हणजे 4नी सुद्धा भाग जातो. एकक स्थानी 0 आहे म्हणजे 5नी सुद्धा भाग जातो. नंतर बघा 6 दोन्ही 12 म्हणजे 6नी सुद्धा भाग जातो. त्याच्यानंतर काय येणार आहे बघा? 8 एके 8 झाले, 4 राहिले, 8 पंचे 40 झाले म्हणजे इथं आले 8 आले. ठीक आहे. आता एक काम करू शकतो बघा, एकक स्थानी 0 आहे त्यामुळे 10नी सुद्धा भाग घालवू शकतो. आता पुढच्या संख्या जर काढायची झाली तर इथनं उलट माग गुणाकार किंवा या संख्येने भाग घालवल्यानंतर येणारी उत्तर या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. जसं की आता या ठिकाणी बघा 12नी पण भाग जाणारच आहे. ठीक आहे. म्हणजे 10 नंतर येणारी संख्या ही 12 आहे म्हणून 12 घेतली. 14नी भाग जाणार आहे का या ठिकाणी? नाही जाणार आहे. 15नी जाणार आहे का? तर 15 8 किती होतात? तर 20 होतात म्हणून 15 असणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर सख्ख 6 दोन्ही 12 आणि 6 0 0 म्हणजेच 20 सुद्धा असणार आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर बघा किती आहे तिथं आता? पंचे. पंचे म्हणजे किती असणार आहेत आपले? 24 पंचे किती असतात? तर 120 असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर चोक घेतले तर 3 4 त्रिकम 12 आणि 0 30 आले.
3 नी भाग घालवला तर 3 चौक 12, 3 शून्य शून्य आले आणि 2 नी भाग घालवला तर बेसक्क 12, बे शून्य शून्य आणि शेवटची संख्या ही 120 असणार आहे. ठीक आहे, हे होते आपले 120 चे विभाजक. चौथा प्रश्न आहे आपला 256. 256 चे विभाजक काय असणार आहेत बघा, या ठिकाणी 1 असणार आहे, 2 असणार आहे, 4 सुद्धा असणार आहे, 8 नी सुद्धा भाग जातो याला, नंतर 16 नी जातो, 32 नी पण जाणार आहे, नंतर किती 32 दोन्ही 64, 64 नी पण जातो या ठिकाणी. ठीक आहे, नंतर काय असणार आहे 128 असणार आहे, 200 आणि 256 ही शेवटची संख्या असणार आहे. ठीक आहे, आणि शेवटचा म्हणजे पाचवा जो प्रश्न आहे तो या ठिकाणी 67 आहे आणि 67 ही मूळ संख्या असल्यामुळं या संख्येला फक्त 1 आणि 67 या दोन संख्यांनीच भाग जाणार आहे. जेव्हा मूळ संख्या असतात त्यावेळेला फक्त ती संख्या आणि काय तर 1 या संख्येनी त्यांना भाग जातो, म्हणजे तेवढेच त्याचे विभाजक असतात. ठीक आहे, या ठिकाणी आपला हा सराव संच 5.1 संपतो. उद्याच्या भागात आपण सराव संच 5.2 शिकणार आहे. मसावी कसे काढायचे ते सुद्धा बघणार आहे सोप्या पद्धतीनं. त्यामुळं अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून आपल्या अशाच नवनवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. धन्यवाद.